नमस्कार. डोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23साठी ऑनलाईन अर्ज सुरू होऊन जवळजवळ 20-25 दिवस झालेले आहेत. आता अर्जासाठी शेवटचा दिवस होता 31 मार्च 2024. याच्यामध्ये नवीन अपडेट आलेली आहे. त्यानुसार अर्जासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख जी आहे 15 एप्रिल 2024पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. यानुसार 15 एप्रिल 2024पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. म्हणजे अजून 20 दिवस 3 तास इतका अवधी देण्यात आलेला आहे. याचं कारण म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत उमेदवारांचे ते अजून तयार झालेले नाही आहेत. त्यासाठी हा अवधी जो आहे अजून 15 दिवस वाढवून 15 एप्रिल 2024पर्यंत देण्यात आलेला आहे. यानुसार जे अर्ज आहेत, जे उमेदवारांचे डॉक्युमेंट तयार नव्हते तेवढ्या वेळेमध्ये डॉक्युमेंट तयार करून अर्ज करू शकतात. त्याचबरोबर अर्जासाठी काही प्रॉब्लेम असल्यास येथे नेहमीच्या प्रश्नामध्ये जो ऑप्शन देण्यात आलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये पाहू शकता ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे. तर ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जी लॉग इनचा टॅब आहे त्या लॉग इनवर टॅबवर तुम्ही ID पासवर्ड टाकून अर्ज करू शकता. त्याचबरोबर काही प्रॉब्लेम असल्यास सूचना या टॅबवर तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे याबद्दलची माहितीसुद्धा तुम्ही तिथे चेक करू शकता. त्याचबरोबर उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतो का, त्यामध्ये उमेदवार एका पदासाठी फक्त एकच अर्ज करू शकतो आणि दुसऱ्या प्रत्येक स्वतंत्र अर्जासाठी जो परीक्षा शुल्क असणार आहे ते वेगवेगळं असणार आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क भरणा पद्धतीने करायचा, तर परीक्षा शुल्क भरण्याकरता तुम्ही जेव्हा अर्ज कराल त्यानंतर पुढची प्रोसेस डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर ऑनलाईन पेमेंटसाठीचं ऑप्शन असेल तर पेमेंट गेटवेच्या माध्यमातून परीक्षा शुल्क एक्झाम फी भरली जाऊ शकते. त्याच्यानंतर ऑनलाईन भरणा करताना जर नेट बंद झालं किंवा लाईट गेली तर त्यामध्ये काय ऑप्शन असणार आहे, तर भरणा प्राप्त झाल्यास म्हणजे ऑनलाईन शुल्क भरणा प्राप्त झाल्यास जी प्रिंट आहे ती पुढे सुरू ठेवू शकता, म्हणजे चालू ठेवू शकता. त्याचबरोबर भरणा प्राप्त न झाल्यास तुम्हाला भरणा प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल. जर पेमेंट झालं असेल सक्सेस तुम्हाला ट्रान्झॅक्शनची रिसिट येईल आणि जर सक्सेस नसेल झालं तुम्हाला पुन्हा ती प्रोसेस करावी लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला काही जर ऑप्शनचे म्हणजे इश्यू असेल म्हणजे प्रॉब्लेम असतील तर ह्या नेहमीचे प्रश्न FAQमधून तुम्ही चेक करू शकता, त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 15 एप्रिल 2024पर्यंत अर्ज केले जाऊ शकतात. पोलीस भरतीसाठी डॉक्युमेंट तयार करणे याच्यासाठीचा वेळ देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही इश्यू असल्यास FAQ त्याचबरोबर येथे जो कॉन्टॅक्ट असचा ऑप्शन देण्यात आलेला आहे त्या कॉन्टॅक्ट असच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही संपर्क साधून जी डिटेल्स आहेत ते चेक करू शकता. इथे सूचना, जाहिरात त्याचबरोबर महत्त्वाची सूचना याबद्दलचे जे लिंक PDF आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहेत, चेक केले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट अशी आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23साठी 15 एप्रिल 2024पर्यंत अजून 15 दिवस वाढवून देण्यात आलेले आहेत. अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.